हाय, गुड मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 453वा दिवस आहे. तर आज हनुमान जयंती, त्यामुळे कोणीच नाही आला आज. तर काल आपण थोडंसं बाहेर गेलतो आणि वर्कआउट काल आपण वरतीच केलं, फक्त सपाटी मारले होते. तर चला, आज आपण ग्राउंडकडे आलो आणि पाऊस चालू आहे. 2-3 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. पावसामुळं काय रनिंगला तिकडं धरणाकडे जाता येत नाही, चिखल झाला असेल तिथं आता, त्यामुळे गाडी आणली आज. तर कारण येत होता आज, काय माहिती येतो की नाही. आज इथलचे एक सुद्धा नाही आलं बघा. म्हणजे इथे पण गेले असेल सगळे, पायी जाते बा आपली इथून सगळे. तर आपण गावाकडे गेलो त्यामुळे आपलं जमलं नाही आणि आपल्याला जायचं होतं. तर चला आता काय करू, वॉर्मअप करायचं आहे. लाईट वॉर्मअप करू. आपण तिकडं पण गेलो असतो, पण तिकडे चिखल झाला असेल आता, पायाला चिटकत, त्याच्यामुळं काही मतलब नाही. इथंच आपण नॉर्मल जॉगिंग करू. चला, पहिले आता आपण वॉर्मअप करून घेऊ. तर आता काय करू, आपण लोअर काढू आणि आता आपल्याला थोडंसं वॉर्मअप मध्ये चेंज करायचं आहे. आता वॉर्मअप मध्ये काय करू, आपण पहिले आपण जागेवर वॉर्मअप करायचो, आता थोडं रनिंग मध्ये वॉर्मअप करणं लागणार आपलं, म्हणजे बॉडी ऍक्टिव्ह होऊन जाते रनिंगला. आणि कधी पण रनिंग मधलाच वॉर्मअप करायचा, आणि की शॉर्ट आपले ड्रिल वर्कआउट करायचा. शॉर्ट ड्रिल वर्कआउट केला ना, पूर्ण मसल ऍक्टिव्ह होऊन जाते लवकर झाल्या ना, तर मग आपल्या रनिंग मध्ये प्रॉब्लेम येत नाही काही. तर आज तुम्हाला एक सांगणार आहे, रनिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा आपण रनिंग करतो, रनिंग करायच्या टायमाला 2-3 गोष्टी त्या जर तुम्ही परफेक्ट बनवल्या, तर काय होतं, तुम्हाला रनिंग परफॉर्मन्स एकदम, आपला रनिंगचा फॉर्म असतो ना, एकदम ओके राहतो. तर पहिली गोष्ट कोणती, आपले ग्लूट्स, म्हणजे ही इथून आपली ताकद निघती, रनिंग करताना स्पीड निघती. तर हे जर मजबूत असलं, तर रनिंग करताना आपल्याला दम लागत नाही आणि आपलं पॉवरफुल स्ट्राईट पडते आपल्या. दुसरी गोष्ट आहे, हॅमस्ट्रिंग लागते. हॅमस्ट्रिंग जर आपली, ह्याला म्हणजे हॅमस्ट्रिंग जर स्ट्रॉंग असली तुमची, नुसते स्ट्रॉंग तसं नाही, नुसतं पोर काय करते, जिम मध्ये जाते, स्कॉट मारत राहते, नुसतं स्कॉट मारत राहते, थाईज एवढी दिसती, पण थाईज मध्ये पॉवर नसती. रनिंगची थाईज वेगळी असती, कारण ते स्ट्रेंथ पॉवर वाढते. यातली मसल वाढली नाही वाढली काय प्रॉब्लेम, पण स्ट्रेंथ पॉवर वाढली पाहिजे. कारण की आपण 5 किलोमीटर जातो, 10 किलोमीटर जातो, तर मसल आपली दुखली नाही पाहिजे, पाय गळले नाही पाहिजेत. तिसरी गोष्ट आहे, आपले काप्स मजबूत पाहिजेत. ह्याला काप्स म्हणते. काप्स मजबूत असले ना, पुश पॉवर भेटतो आपल्याला, स्पार्क पॉवर, पुश पॉवर भेटतो. ह्या गोष्टी असते. त्याच्यानंतर काय आहे, आपलं बॉडी फॉर्म लागतो. आपण रनिंग करताना बॉडी कशी ठेवणं लागते, काय ठेवणं लागते, त्याचे सेम जर बॉडीचं पोश्चर जर ओके असला, तर रनिंग मध्ये एकदम क्लॅरिटी येते, फिनिशिंग येते आपली. ह्या गोष्टी आहे, या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. या 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या ना, तर आपला रनिंगचा परफॉर्मन्स सुधारतो आणि रनिंगचा फॉर्म पण सुधारतो आपला. तर ह्या आहे. तर चला, नवीन पोरांना माहीत नसतं, नुसतं पळायचं म्हणून पळते पोरं, ही गोष्ट असते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी क्लिअर करा. चला, आता काय करू, आपण थोडंसं लाईट वॉर्मअप करू. रनिंग मधला वॉर्मअप आहे आता.
तर चला, नॉर्मल जॉगिंग कंप्लीट केली आपण. तर आता आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आपण. कसा आहे डेली दिसतो बा आपल्याला. इथून डेली दिसतो. तर आपण काय करणार, कोर करू आता. कोर म्हणजे रोल एक्सरसाइज करू. रोल एक्सरसाइज का करतो आपण, जेणेकरून मसल आपली फ्री होऊन जाते. जी जाम झालेली असती, जी हे असती ना, अनलॉक असती, नाही लॉक असती, ती अनलॉक होती, सॉरी. तर हे मेन गोष्ट आहे. कधी पण हॅमस्ट्रिंग, ग्लूट्स हे सगळे रोल एक्सरसाइज नाही होतं. भरतीला पण तुम्ही रोल एक्सरसाइज घेऊन जा, डेली रोल एक्सरसाइज करा तुम्ही, हे तुम्हाला नक्की बेनिफिट होईल. तर चला आता थोडंसं रोल करू आणि नेक्स्ट वर्कआउट काय आपला तो लाईट मध्ये चालू करू आपण. तर चला सपाटीचे आपण 2-3 सेट मारू, कारण की आज एकदम लाईट वर्कआउट करू आलो आपण. कोर तर मारले आपण, ॲप्स सपाटी मारू आपण. कारण जोपर्यंत आपल्याला पुढं ग्राउंड ओके होत नाही तोपर्यंत आपल्याला रनिंग जास्त करता येत नाही. रनिंग केली तर इंजरी व्हायचे चान्सेस आहे, त्याच्यामुळं चला. तर चला, सपाटी कंप्लीट झाले आपले. 3 सेट मारले आपण 15-15, 16-16चे. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तुम्हाला रनिंग मध्ये सांगितलं त्या या जर 2-3 गोष्टी ओके असल्या तुमचा रनिंग परफॉर्मन्स ओके होईल. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत.